सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। पालम शहरात पालम ते लोहा रोडवरील फारुकी कॉम्प्लेक्स मधील शाहीन ऑटोमोबाईल्स दुकानात शॉर्ट सर्किटने आग लागून 20 ते 23 लाखाचे नुकसान झाल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली। याबाबत दुकान मेकॅनिक मैनोद्दीन इब्राहिम शेख याने दिलेल्या खबरीवरून पालम पोलीस ठाण्यात अकस्मात जळतीची नोंद करण्यात आली आहे। या दुर्घटनेमध्ये दुकानातील स्पेअर पार्टसह दुचाकीच्या बॅटरीचे 50 नग व नगदी काउंटर कॅश 13,000 रुपये इत्यादी असे अंदाजे एकूण 20 ते 23 लाख रुपयांचे सामान खाक झाले आहे। पोलीस निरीक्षक थोरात यांच्या आदेशाने अकस्मात जळीत दाखल करून पुढील तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे यांच्याकडे तपास दिला आहे। विधानसभेचे बिगुल वाजणार असून सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। विधानसभेच्या जागांसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये गलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे। अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागा वाटपाबाबत सर्वात महत्त्वाचे विधान केले आहे। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहे। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जवळपास 60 जागा मिळतील असं सर्वात महत्त्वाचं विधान अजित पवार यांनी केलं आहे। युवक राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आपण 60 जागा लढवणार असल्याचं म्हटलं आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मुरमाडी तू बीट अधीनस्थ मिरगाव येथे गाव तलावात 2 वन्यप्राणी चितळांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी उघडकीस आली। या घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच यांच्यासह गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली। माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी SP गोखले यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे चमू घटनास्थळी दाखल झाली। त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने तलावातील बुडलेल्या 2ही चितळाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले, मात्र 2ही चितळे मृत अवस्थेत आढळून आले। दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी राजेश यमपुरे यांनी मृत चितळाचे शवविच्छेदन करून प्राथमिक अंदाजानुसार 2 नर चितळांमध्ये झुंज झाल्याने तसेच रानकुत्र्यांचे नखाचे ओरखंडेवरून रानकुत्र्यांपासून प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात उडी घेतल्यामुळे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। शवविच्छेदन केलेल्या 2ही चितळांना पशुवैद्यकीय अधिकारी व वन कर्मचारी यांचे समक्ष भूगाव रोपवन जंगलातील खड्ड्यात पुरण्यात आले। राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्यावर आपलं पद सोडण्यासाठी राजकीय दबाव असल्याची चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा लेटर बॉम्ब टाकताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे। राज्यामध्ये पदभरती प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकाऱ्यांनी लोकसेवा आयोगाच्या पत्र लिहिताना आयोगाच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं आहे। लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीत येणाऱ्या कामामध्ये मंत्रालयात मधूनच हस्तक्षेप होत असून आयोगाचं कामकाज तेथून चालवलं जात असल्याचा आरोप सुद्धा पत्रातून करण्यात आला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित अधिकारी संघटना, महाराष्ट्र लोकसेवा आयोग कर्मचारी संघटना याबाबतचे पत्र आयोगाच्या अध्यक्षांना दिलं आहे। बदलापूरमधील शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला। त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले। त्यानंतर नंदुरबारमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। नंदुरबारमधील एका नामांकित शाळेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला। या प्रकारानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून सफाई कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे, तर शाळेनेही कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला बडतर्फ केला आहे। त्यानंतर आता नंदुरबार पोलिसांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे। नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीला आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप दाखवण्याची घटना समोर आल्यानंतर नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने सुरक्षा शाळा अभियान सुरू करण्यात आले आहे। पोलीस अधिकारी स्वतः शाळेमध्ये जाऊन सुरक्षा उपाययोजनांची पाहणी करणार आहे, तसेच विद्यार्थिनीसोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेणार आहे।
सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. जुनी पेन्शन योजना लागू करावी, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील नगरपंचायतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद संप सुरू केला आहे. त्यामुळे नगरपंचायत मधील कामकाज ठप्प झाले. या आंदोलनाअंतर्गत नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले. सहाय्यक अनुदान 1 महिना आधी द्यावे, 7वा वेतन आयोग फरक व मागील महागाई भत्त्याचा फरक द्यावा, बदल्यांची जाचक अट रद्द करा, नगर परिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 10, 20, 30 लागू करावी, पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पद तत्काळ भरावे, मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परीक्षा तत्काळ घ्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मालवणची घटना दुर्दैवी आहे. विरोधकांनी अनेक विषयांवर राजकारण करावे. छत्रपती शिवाजी महाराज हा राजकीय विषय नाही, ते आमचे श्रद्धास्थान आहे. विरोधकांनी राजकारण करू नये असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नांदगाव येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. अनेकदा उपोषण केले जातं, राजकारणाच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं जातं. असं असताना आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाकडून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव राज्यस्तरीय आमरण उपोषण करणार आहे. येत्या 9 सप्टेंबर पासून हे उपोषण सुरू होणार आहे. सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल करांडे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. जीटी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. 9,87,000हून अधिक रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. 10 बनावट चेकच्या माध्यमातून वैद्यकीय अधीक्षकांच्या खोट्या सह्यावरून पैसे वळवले. डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान रक्कम काढल्याचं समोर आलं आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट चेकच्या माध्यमातून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या खोट्या स्वाक्षरी करून हे पैसे 7 जणांच्या खात्यावर वळवण्यात आल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. कुठे जोरदार पाऊस आहे तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. दरम्यान यावर्षी आतापर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.